सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राइब करा। व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा। नमस्कार, संक्रांत जवळ आलेली आहे, तर आपल्याला तिळगुळ तर हवाच ना। मग त्यासाठी आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत आणि पापडासारखी पातळ आणि झटपट होणारी अशी तिळगुळाची चिक्की किंवा त्याला तीळ पापडी असं देखील म्हणतात। चला तर मग यासाठी आपल्याला फक्त दोनच साहित्य लागणार आहेत, एक तर तीळ आणि गूळ। गूळ इथे मी बारीक करून घेतलेला आहे आणि तीळ साधे तीळ घेतलेले आहेत। साधे तीळच घ्यावेत कारण ते पौष्टिक असतात। दोन्ही अर्धी अर्धी वाटी घेतलेला आहे, सेम प्रमाण आहे। पहिल्यांदा आपण तीळ थोडेसे भाजून घेऊयात। मध्यम आचेवर गॅस ठेवलेला आहे। आपल्याला तीळ खूप खमंग भाजायचे नाहीयेत, थोडेच भाजून घ्यायचे आहेत की जोपर्यंत भाजताना तीळ उडत नाहीत तोपर्यंत आपल्याला भाजायचे। बघा आता आपल्याला इथं भाजताना तीळ उडताना दिसायला लागलेले आहेत, म्हणजे आपले आता हे तीळ भाजून झालेले आहेत। गॅस बंद करूयात आणि ह्याला गार होऊ देऊयात। तोपर्यंत आपण पोलपाटाला थोडंसं तूप लावून घेऊयात, म्हणजे आपण चिक्की लाटताना ती पोलपाटाला चिकटणार नाही। त्याच पद्धतीने आपण लाटण्याला देखील सर्व बाजूने तूप लावून घेऊयात, तुपाचा हात, आणि हे बाजूला ठेवूयात। आपल्याला हे आधीच करून घ्यायचं आहे कारण एकदा का पाक झाला की आपल्याला फास्ट प्रोसेस करावी लागते। आता आपण कढईमध्ये 4 चमचे पाणी घेऊयात। अर्धी वाटी गूळ आहे तो ह्याच्यामध्ये मिसळूयात आणि आपल्याला आता गुळाचा चांगला पक्का पाक बनवून घ्यायचा आहे। गुळाचे हे जे काही छोटे छोटे खडे आहेत ते विरघळेपर्यंत आपण गॅस मोठा ठेवू शकतो, पण आपल्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे चमच्यानी, आणि मध्ये मध्ये जे खडे येत आहेत ते चमच्यानी दाबून फोडले तरी चालतील। एकदा का पूर्ण गूळ विरघळला मग मात्र आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच पूर्ण पाक बनवायचा आहे। पाक एकदम पक्का बनायला पाहिजे, त्यामुळे पाक झाला आहे हे कसं ओळखायचं यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा। बघा आता आपले हे गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। आता आपण गॅस बारीक करूयात। आता पाकामध्ये जे छोटे छोटे बुडबुडे येताना तुम्हाला दिसायला लागलेले आहेत फुगे, ते एकाच बाजूला येत आहेत। असे फुगे पाकामध्ये सर्व बाजूनी यायला पाहिजेत आणि पाक आपल्याला फिरवताना अतिशय हलका हलका जाणवला पाहिजे, तोपर्यंत हा पाक झाला असं आपण समजू शकत नाही। आणखीन एक टीप म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक एक थेंब आपल्याला हा पाकाचा घालून पाहायचा आहे। आता तर हा पाक कच्चाच होता, त्यामुळे मी एक थेंब घातला की लगेच तो पाण्यात पसरला। आता बघा हळूहळू पूर्ण पाकामध्ये बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि तुम्हाला त्याचं टेक्स्चर सुद्धा बदललेलं दिसलं असेल। कलर थोडासा बदलतो आणि वास देखील यायला लागतो, खमंग असा गुळाचा वास। आता पण अजूनही हे हलकं झालेलं नाहीये, पण पाक आपला होत आलेला आहे। आपण आणखीन 2-3दा पाण्यामध्ये एक एक थेंब घालून पाहूयात। बघा हलका हलका व्हायला लागलेला आहे। आता मी पाण्यात घालून दाखवते, अजूनही थोडासा पसरलेला आहे आणि बोटाने जर हातात घेऊन बघितलं तर अजूनही चिकट आहे। बघा अजून म्हणजे आपला पाक व्हायचा आहे। मी ह्याच्यामध्ये फास्ट केलेला नाही हा व्हिडिओ, कारण तुम्हाला पाकांमधले सगळे स्टेजेस दिसावेत म्हणून। थोडासा आता आपला हे बघा पूर्ण हलका झालेला आहे आपला पाक। इथे मात्र आपल्याला खूप फास्ट प्रोसेस करायची आहे। बघा थोडा थोडा घट्ट व्हायला लागलेला आहे, टाकताच पाण्यामध्ये त्याची तार तशीच घट्ट झालेली आहे, पण अजूनही चिकट आहे। अजून 1 मिनिट आपल्याला हे फिरवायचं आहे। अतिशय टेक्स्चर कसं बदललंय बघा पाकाचं, जे मोठे मोठे बुडबुडे होते ते छोटे छोटे झालेले आहेत, रंग देखील फेंट झालेला आहे। आता बघा ही गोळी एकदम बोटाने देखील त्याचा तुकडा पडतोय आणि वाटीमध्ये पडल्यानंतर त्याचा टक करून असा आवाज येतोय, म्हणजे आपला हा पाक आता बनलेला आहे। आता ह्याच वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ मिक्स करायचे आहेत आणि
गॅस बंद करायचा आणि पटपट हे मिश्रण हलवायचं आहे। लगेचच आपल्याला ते पोलपाटावर घेऊन लाटायचं आहे। जितकं आपल्याला पातळ लाटता येईल तितकं पातळ आपण लाटून घेऊयात। चमच्याचं देखील मी व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने काढून घेतलेलं आहे आणि आता पोलपाटावरती लाटण्याने पटपट आपण ह्याला लाटून घेऊयात, कारण एकदा का हे गार झालं की ते कडक होणार आहे। त्यामुळे हे गरम असतानाच पटपट जितकं आपल्याला पातळ लाटता येईल तेवढं पातळ आपण लाटून घेऊया। बघा मस्त पातळ अशी याची पोळी तयार झालेली आहे आणि असंच गरम असतानाच आता पटकन याला आपण वड्यांचा आकार देऊन घेऊयात। मस्त चौकोनी आकार झालेला आहे बघा। आत्ताच कडेची बाजू तर आत्ताच कडक झालेली आहे आणि एक 10 मिनिटानंतर याची मस्त अशी वडी निघते, जी अतिशय कुरकुरीत झालेली आहे, पातळ झालेली आहे। अगदी इझी सगळ्या वड्या निघतात बघा। किती सुंदर वड्या झालेल्या आहेत, अतिशय पातळ। तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लगेचच लाईक करा आणि रेसिपीजना शेअर करा। मस्त झाल्यात ना वड्या? करून तर बघा मग एकदा। धन्यवाद।